स्पर्धेच्या निमित्तानं न्यायदान करणाऱ्या सर्व पंचांचं, रेफरींचं आणि विशेष दिनेश गुंड सरांचं आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करूया। लढतीला प्रारंभ झालेला आहे 97 किलो वजन गट। आवाज नाही या माईकला कसलाच। उपसरपंच महेंद्र शेठ भाडळे हार्दिक स्वागत। स्कॉर्पिओ यांचे प्रायोजक सागर शेठ जाधव, लखन शेठ भाडळे, निखिल अण्णा भाडळे, सुशील भैया जाधव, नगरसेवक रामभाऊजी दाभाडे, त्याचबरोबर आदरणीय राहुलजी सातव पाटील, चैतन्य सातव पाटील या सर्वांचं हार्दिक स्वागत। फॉर्च्युनरचे प्रायोजक सन्माननीय माजी उपसरपंच शंकर बनगर, पाटील, सोलापूर, लाल कशोम विरुद्ध माजी उपसरपंच संजय मोहन पाटील, ब्ल्यू कशोम, काकासाहेब रामराव सुवर्ण पदक आणि रौप्य पदकासाठी तयार राहा। कैलासराव सातव पाटील या फॉर्च्युनरच्या प्रायोजकांचं 97 किलो वजन गटातील लढत चालू आहे। रोहन पवार सोलापूर लाल पट्टीमध्ये लढतोय आणि सुनील कोटगण सांगली निळ्या पट्टीमध्ये लढतोय। खऱ्या अर्थानं आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांचे बंधू पैलवान परेशजी ठाकूर उपस्थित होत आहेत। आपलं मनापासून हार्दिक स्वागत करताना ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे आपण अध्यक्ष आहात, या ठिकाणी आपलं मनापासून हार्दिक स्वागत। माजी सरपंच तथा PMRDS सदस्य आदरणीय स्वप्नील काका उंद्रे पाटील हार्दिक स्वागत। कुस्ती करा पैलवान। हॅलो, 4 गुणाची कमाई रोहनच्या खात्यामध्ये झालेली आहे। 97 किलोची फायनलची लढत सरपंच म्हणून पप्पू कालेकर काम पाहतायत। साईड पंच सुनील लोखंडे आणि आखाडा प्रमुख मनीष नामदेव। महाराष्ट्र केसरी किताबाकरिता या ठिकाणी तब्बल 5 लाख रुपयांचं इनाम आदरणीय संदीप दादा कोंडीबा नाना सातव पाटील परिवाराच्या वतीने ठेवण्यात आलाय। कोण होणार सुवर्ण पदकाचा मानकरी याचा फैसला चालू आहे। पहा इकडे 97 ब्रॉन्झ पदक आणि अभिजित भैर नाईकेरी पटकावून आपले खातं खोलले। पहा लाल 3 निळा 1, 97 किलो एक तगडा गट, तगडी लढत। 30 सेकंदाची विश्रांती। कुस्तीचा गुणफलक लाल 4 निळा 0। चालू कुस्तीनंतर महाराष्ट्र केसरी ओपन गट
काश्य पदकाची लढत माती विभागामध्ये चालू होईल. रविराज चव्हाण सोलापूर शहर लाल पट्टीमध्ये आणि सुदर्शन कोतकर अहिल्यानगर निळ्या पट्टीमध्ये माती आखाड्यावरती तयार राहायचं आहे. चालू कुस्तीनंतर महाराष्ट्र केसरी ओपन गटाची काश्य पदकाची लढत होईल. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू आहे. 97 किलो वजन गट माती विभाग. आपली आगेकूच रोहन कायम. ओ अरे बापरे वा. या ठिकाणी उपस्थित होत आहेत आदरणीय स्वप्नील भैया अरुणाबा गायकवाड, आपलं हार्दिक स्वागत. गतिमान कुस्ती चालू आहे आणि ब्रॉन्झ पदकाचा मानकरी ठरला कोल्हापूरचा ऋषिकेश पाटील. अभिनंदन पैलवान. बघा कोल्हापूरचा डोक्यावर नारळ पडतोय. टाळ्या वाजवा जरा. भले वा. बाहेर या. मैदानाच्या बाहेरून पाटील, मैदानाच्या बाहेरून आपलं अभिनंदन आहे, कौतुक आहे. रामकृष्णांना सातव पाटील यांच्या काही वतीनं सेकंदाचा वेळ बाकी राहिलेला आहे. कोण होणार सुवर्ण पदकाचा मानकरी याचा फैसला चालू आहे. 97 किलो वजन गट. शंकर बनगर, महाराष्ट्र केसरी किताबा करिता मोहन पाटील 97 किलो फायनल सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी एक तुफानी लढत. बुलेट आणि स्प्लेंडर. 30 सेकंद बाकी आहे. कौन जीतेगा बुलेट, कौन जीतेगा स्प्लेंडर का पैसा. 4 गुण रोहन पवारनं हासिल केलेले आहे. तब्बल 1 गुण इनाम सुनील कोंडगोंना घेतलेला आहे. केसरीसाठी आहे. तर उपमहाराष्ट्र केसरी काही घडतंय. लास्टचे 10 सेकंद वेळ कुणासाठी थांबत नाही. आणि स्कॉर्पिओ 97 किलो सुवर्ण पदकाचा मानकरी नगरसेवक अनिल भाऊ सातव आणि ग्रामपंचायत सदस्य सुधीराबा भाडळे कुस्ती संपली महेंद्रजी भाडळे आणि 97 किलो वजन गटामध्ये सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला रोहन पवार सोलापूर शहर. टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करा. आणि ब्रांच पदकाचा रौप्य पदकाचा मानकरी ठरला सुनील कोलगोंड सांगली शहर. कंट्रोल करा ना. आणि आदरणीय इकडे सुवर्ण पदक जाधवराव यांच्या वतीने 97 किलो गादी विभाग सोलापूर विरुद्ध कोल्हापूर. शंकर बनगर विरुद्ध यानंतर महाराष्ट्र केसरी गट ओपन गटाचे